आणि मी डेडिकेटेडली सांगतो 365 दिवस काम करणारा मी कार्यकर्ता आहे. निवडणूक असू दे नसू दे. आणि विरोधकांना तेही ते ऍक्सेप्ट करतात की हा माणूस 365 दिवस काम करतो. हे भारतीय जनता पार्टीचे विचारधारेवर काम करणारे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अमूल्य योगदान दिलेलं आहे. म्हणजे हे विश्वाची माझी घरं असं पसायदानामध्ये ज्ञानदेवांनी जे सांगितलं, तीच भूमिका सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यात त्यांनी काम केलं. आणि पक्षाने आदेश दिला की तुम्हाला इथून लढायचं आहे, म्हणून ते तळवड्यातून लढतायत. मात्र संदीपजी आपल्या बाबतीत सातत्याने एकच मुद्दा घेऊन पुढे जात आहेत लोकांसमोर बाहेरचा. पण आम्हाला पहिलीपासून तर अगदी उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पुस्तकामध्ये प्रतिज्ञा दिली गेली होती, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे जे डोक्यात टाकलं जात आहे, बाहेरच्या नावाचं जे जहर ओतलं जात आहे, किंवा किंबहुना त्याला आपण म्हणू की एक कळीचा मुद्दा जो आहे, हा मुद्दा पटवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने सजग नागरिकांना आवाहन करा. हे बघा, कसं असतं की निवडणुका ह्या मेरिटवरती लढवल्या गेल्या पाहिजे, विकासात्मक धोरणात्मक मुद्द्यावरती लढवल्या गेल्या पाहिजे. कारण की निवडणुका ह्या त्यासाठीच असतात. आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेमध्ये मागचे 3 वर्ष प्रशासक होते आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड, जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती कामच असू दे, झाले नाहीत. प्रचंड नागरिकांना त्याच्यामध्ये एक त्रास होत होता. आता निवडणुका लागल्यात, निवडणुका ह्या मेरिटवरती लढल्या जातात. त्यामुळे ज्यावेळी समोरच्या प्रतिस्पर्ध्याला, विरोधकांना मेरिटवरती एखादी गोष्ट मांडता येत नाही, त्यावेळी ते लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीचं एखादं गिमिक हे टाकत असतात. माझं त्याच्यावरती त्यांना एकच उत्तर राहील की लोकांचे प्रश्न जो स्वतःचा मानतो तो त्यांचा उमेदवार असतो. आणि मी 365 दिवस लोकांचे प्रश्न घेऊन, मग तो कुठलाही भाग असू दे, सावंतवाडी असू दे, कुठलाही भाग असू दे, ते प्रश्न हे प्रामाणिकपणे जी भारतीय जनता पार्टीची सत्ता असते, आमचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि त्याचे रिझल्ट आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर अनेक प्रश्न, जसा गेयासारखा महसुली प्रश्न होता, अबोलीदारचा प्रश्न होता, तसंच त्या लोकांना त्यांचे आकारफोड विभागले गेलेले आहेत. आज त्यांना त्यांचे सातबारे मिळत आहेत. हा प्रश्न हा सोडवण्यात आला, हा रिझल्ट आहे. कित्येक वर्ष ती जी रस्त्याची समस्या होती मडेवाडीची, ती पण दुरुस्त झाली. आता मळेवाडीला एक राणेवाडीचा ब्रिज आहे. त्या लोकांची अडचण काय होती की खाडीचं पाणी हे ज्यावेळी तिथे यायचं, त्या वाडीचा पूर्णपणे संपर्क सुटून जायचा, पूर्णपणे. जोपर्यंत ओहोटी होत नाही, भरतीचं पाणी उतरत नाही, तोपर्यंत त्या लोकांना वाट बघायला लागायची. चव्हाण साहेब ज्यावेळी पालकमंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी त्या लोकांचा प्रश्न हा आम्ही त्यांच्या माध्यमातून सोडवला. आज त्यांचे अनेक आशीर्वाद हे आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे असे विविध प्रश्न असतील. आता तुम्ही बघा की आम्ही शाळा ज्या होत्या ते काहीतरी नाविन्यपूर्ण केलं, रूफटॉपचं सोलर त्याच्यावरती बसवलं, यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा घेतली मुलांसाठी. अनेक वर्ष सातत्याने वया वाटप करतोय मोफतमध्ये. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मोफतमध्ये वया वाटप करतोय. गेली 2 वर्ष भजन मंडळांना प्रोत्साहन म्हणून भजन मंडळाचे सेट दिले. मग ते सर्व गावात दिले, वेंगुर्ल्यातही दिले, दोडामार्गातही दिले, सावंतवाडीतही दिले, सगळीकडे दिलं. तुम्ही बघा, दहीहंडी आज हा एक स्पोर्ट्स म्हणून सुद्धा बघितला जातो. साहसी खेळ सावंतवाडीमध्ये त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म करणं गरजेचं होतं, कारण की एक सांस्कृतिक नगरी आहे, बरोबर आहे. तर ते आम्ही केलं. फुटबॉलची स्पर्धा होती, ती गोष्ट आम्ही केली की एक प्लॅटफॉर्म दिला खेळाडूंना. अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या सातत्याने होत असतात. धोरणात्मक कामं असतात, विकासात्मक कामं असतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज इतका मोठा निधी हा आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आणला. आता तुम्ही एक बघा, ही निवडणूक त्याच्यासाठीच लढवली जाते, विकासासाठी, धोरणात्मक विषयासाठीच निवडणूक लढवली जाते. तळवडे जिल्हा परिषद जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तळवडे मोठी बाजारपेठ आहे, मळगाव मोठी बाजारपेठ आहे, निरवडे आणि नेमळे. आता ही जी सगळी जी गावं आहेत, ह्यातून कोकण रेल्वे गेलेली आहे. कोकण रेल्वेचं एक स्टेशन आहे आपल्याकडे फार मोठं, हायवे गेलेला आहे. आता इतकं सगळं जर गेलेलं आहे
तर आता जर तुम्ही बघितलं तर ही गावं ही शहरीकरणाच्या दिशेने जात आहेत. आणि जर शहरीकरणाच्या दिशेने जात असतील तर तिकडे ज्या बेसिक सुविधा आहेत पाण्यासारख्या ह्या सर्व गोष्टी उपलब्ध कराव्या लागतील. तर त्या फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला राज्य शासनाचे पैसे आणावे लागतील. पैसे आणून तो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल. आता इतके सर्व लोक, आता निरवड्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर अनेक बाहेरगावचे लोक हे तिथे घर बांधून आज वास्तव्यासाठी आहेत. त्यांच्या पाण्याची सोय, आणि हे जर सगळं केलं नाही ना तर एक मोठा बॅकलॉग जो तयार झालाय आणि जो पुढे तयार होईल त्याच्यासाठी पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. त्याच्यामुळे हे सर्व करण्यासाठी एक दूरदृष्टी जी असावी लागते विकास ती आम्ही पूर्ण करू. आणि आमची सर्व मंडळी, या सर्व मंडळी जी आहेत ही प्रत्येक प्रशासनामध्ये त्यांना फार नॉलेज आहे. आमचं कोऑर्डिनेशन फार चांगलं आहे. वरती आमचे पालकमंत्री आहेत नितेशजी राणे साहेब, खासदार साहेब आहेत नारायण राणे साहेब, आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे देवेंद्रजी कशा पद्धतीने काम करतायत. आणि हे जर कॉम्बिनेशन म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर भारतीय जनता पार्टी म्हणून जर कॉम्बिनेशन आणलं, महायुती म्हणून कॉम्बिनेशन आणलं, तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील. अन्यथा काय होईल? पुढचीही 5 वर्ष अशीच जातील. मग त्याच्यासाठी आपली पुढची पिढी आपल्याला कशी माफ करेल? नक्कीच भविष्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय. आणि मी डेडिकेटेडली सांगतो 365 दिवस काम करणारा मी कार्यकर्ता आहे. निवडणूक असू दे नसू दे. आणि हे विरोधक आहेत ना, तेही ते ऍक्सेप्ट करतात की हा माणूस 365 दिवस काम करतो. बरोबर आहे. तर ते करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला एक धोरणात्मक दृष्ट्या, विकासात्मक दृष्ट्या मी तुम्हाला 100% एक गोष्ट सांगतो, गॅरेंटेड लिहून सांगतो की तवडे जिल्हा परिषद ही जे 50 जिल्हा परिषदेचे गट आहे त्याच्यामध्ये एक नंबर असेल निधीच्या बाबतीत आणि इतरही बाबतीत. विकासाचे Yes. खूप त्यांच्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने तमाम दर्शकांना एक तर नक्की कळलं असेल की फक्त कळीचा मुद्दा घेऊन किंवा कुठेतरी बुमरँग करून मतदान मिळवता येत नाही. त्यासाठी विकासाचं विजन लागतं. जे विजन संदीपजींकडे आहे, जे विजन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांकडे आहे. राज्यात, देशात आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक जागा महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध झालेल्या आहेत. जर आपल्याला तडवडे मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपला हक्काचा माणूस तिथं पोहोचला पाहिजे, जो निधी आणू शकतो. म्हणजे ही जी भावना आहे ही भावना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र झिजतायत. 365 दिवस प्रण आहे झिजण्याचा. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, शेवटी 9 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार. पण आपल्याला 9 तारखेची वाट पाहायची आहे. पण जाता जाता फक्त मी हे नम्र निवेदन करतो की जे लोक संदीप गावडेंना व्यक्तिगत ओळखतात त्यांनी विरोधकांचं जे म्हणणं आहे त्याला संदीप गावडेंची जी प्रतिमा आहे ती किती विरोधाभास आहे आणि ते कसं विकासात्मक विजन घेऊन चालतायत हा विचार आपण आपल्या मुलाबाळांसाठी करावा. कारण ही निवडणूक 5 वर्षात एकचदा येते. एकच चांगला निर्णय तुमचं भविष्य घडू शकतो आणि एक दुर्दैवी निर्णय तुम्हाला विकासापासून लाखो कोसो दूर नेऊ शकतो. एवढंच विनम्र आवाहन करतो. संदीपजी, आपण सगळेजण आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने धन्यवाद. आपल्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.